हळद रुसली कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। दुष्यंत झोपेतून उठतो आणि त्याला कृष्णा दिसत नाही, तेव्हा तो रूम मध्ये सगळीकडे शोधतो, पण कृष्णा त्याला कुठे दिसत नाही। पुढे कृष्णा मंगल काकाच्या घरी आलेले असते आणि मंगल काका म्हणून आवाज देते, तेव्हा घरामध्ये कोणच नसते। इकडे आपण पाहतो भाळजाबाई मंगलला म्हणते की तू जो गुन्हा केला तो तुला कबूल आहे का? तेव्हा तो म्हणतो हो, मीच कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला होता। दुष्यंतचे बाबा कृष्णाला म्हणतात की उद्या संस्कृतीचा सण आहे आणि सण चांगला आनंदात साजरा करायचा, रडायचे नाही असे ते कृष्णाला म्हणतात। इकडे आपण पाहतो भाळजाबाई कृष्णाला म्हणते की आम्ही सणासुदीला दान म्हणून गोरगरिबांना वस्तू वाटतो त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, पण मी तुला भीक म्हणून ही साडी देत आहे आणि ही सक्रात तुझ्या आयुष्यावर उठावी म्हणून मी हा सण खूप जोरात करणार आहे। तेव्हा कृष्णा म्हणते की माझ्यावर जरी सक्रात आली तरी तुमच्यावर किंकरात येईल, हे लक्षात राहू द्या। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा भाळजाबाईला नक्की काय करेल हे पाहणे खूपच मनोरंजक आहे। हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।